सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. मॉनिटर वर बघ. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. सासरा माझा गावी गेला तिकडे खपवी त्याला भवानी आई रोडगा वाहिन तुला. सासू माझी जाच करीते लवकर निर्दळी तिला भवानी आई रोडगा वाहिन तुला. जाऊ माझी फडफड बोलते बोडकी कर्ग तिला भवानी आई रोडगा वाहिन तुला. नंदेच कार्ट किरकिर करीत खरूज होऊ दे त्याला भवानी आई रोडगा वाहिन तुला. दादूला मारुनी आहुती देईन दादूला मारुनी आहुती देईन मोकळी करगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. एका जनार्दनी सगळेच मरू दे या ठिकाणचे सोडून घाबरू नका. एकटी राहू दे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे दांत कृपा झाले कथेचा विस्तार कृपा दाने कथेचा विस्तार झाले कथेचा विस्तार दाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वादा नमोस्तुते. याला बेस असला तर पूर्ण कमी करून टाका, बिलकुल नको बेस, फक्त थोडा कडक राहू दे आवाज. आणि मॉनिटर थोडा करा, पुढचा थोडा कमी केला तरी चालेल. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वादा नमोस्तुते. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारूनी आता. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा अत्यंत गोड सुंदर भारुण्या प्रकरणातील रोडगा या सदरातील अत्यंत सुंदर असा हा अभंग आहे. या अभंगातून अर्थात या भारुडातून शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज एका सासूर वासनीच्या रूपकातून विकार मुक्तीचा नवस अर्थात आजच्या दिवसाला धरून विकार मुक्ती विठ्ठल 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 विठ्ठल. सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन आणि भव्य उपस्थितीमध्ये आराध्य देवी आदरणीय रेणुका माता यमाई माता अर्थात अंबिका माता भवानी माता हिच्या पावन दरबारामध्ये उपस्थित सर्व भाविक सज्जनांच्या उपस्थितीत त्याचप्रमाणे परम आदरणीय परमश्रद्धेय लोकनेते संभाजीराजे आदरणीय शाहूराजे विक्रमसिंह राजे यांच्या संयोजनात तथा आदरणीय श्री नाना मोडक रामशेठ कानगुडे अशोक शेठ जंजिरे विजयजी चुंबळकर आदरणीय पांडुरंगजी भंडारे दत्ताबा गोसावी रामकिसनजी साळवे नितीनजी कानगुडे श्रीजी रेणुकर विजयजी चुनलकर त्याचप्रमाणे अमोलजी शेटे अशोकजी काळे पवनजी जांभळकर आणि मनोजी विसापुरे आदी करून सर्वांच्या कुशल नेतृत्वात सर्व भाविकांच्या दातृत्वात सर्व ग्रामस्थ मंडळी राशीन तथा परिसरातील सर्व सद्भाविक यांच्या कुशल अशा दातृत्वाने नेतृत्वाने तथा उपस्थितीत या भक्ती उत्सवाचं आयोजन होत आहे. आणि या वर्षीच्या या भक्ती उत्सवातील उपांत्य चिंतन सेवा करण्याचं सौभाग्य माझ्या वाट्याला सर्व उत्सव समिती यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले. त्याचप्रमाणे आदरणीय प्रकाश महाराज
यांच्या संपर्कातून या सेवेचा योग मला प्राप्त झालेला आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर जगदंबेच्या चरणी खूप दिवसानंतर येण्याचा योग आला. जवळजवळ 15-20 वर्षापूर्वी एकदा मी आलेलो इथं, 2 वेळा आलेलो आहे, 2 वेळा इथं आलेलो आहे. तेव्हा मी लहान बी होतो आणि बारीक बी होतो. पण 15 वर्षात पुन्हा येण्याचा योग आला नाही. पण जेव्हा आलो, ज्यांच्या संपर्कातून आलो होतो, तो चेहरा आज मला इथे दिसत नाही. त्याची खंत माझ्या हृदयात आहे राजे, की तो चेहरा म्हणजे आदरणीय आमचे बाळासाहेब आढाव. आम्ही बाळासाहेबच मानायचो. आदरणीय आढाव महाराज अत्यंत गोड मृदंग वादक वाजनाची सेवा. या परिसरात जेव्हा आम्ही कीर्तन करायचो, गाडी नव्हती, आम्ही मोटरसायकलवर फिरायचो, मोटरसायकलवर जायचो. पिंपळवाडी असेल, पर्वत आबा गायक आहेत बघा, ते आम्हाला गाडीवर घेऊन फिरायचे. आमचे गुरुबंधू होते, त्यांनाही लवकर जावं लागलं. धीरज महाराज शर्मा, त्यांच्या संपर्कातून तेव्हा आम्ही इकडे येत असायचो. आणि तेव्हा या परिसरामध्ये कुठेही सेवा असली की आदरणीय बाळासाहेबजी आढाव हे वाजवायला असायचे. अत्यंत गोड स्वभाव. आणि त्यांचे चिरंजीव आदरणीय महेश महाराज, त्यांची उपस्थिती आहेच. पण 2 महिन्यापूर्वी त्यांना या इहलोकीची यात्रा संपवावी लागली. मला वाटतं त्यांनाही या व्यासपीठावरून मी माझ्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना तुम्ही सर्व देवरूप श्रोते मंडळी यांची जशी पावन उपस्थिती आहे, तसे वारकरी संप्रदायाचं गुण वैभव, भजन वैभव आज या मंडळीच्या रूपाने उपस्थित आहे. आदरणीय अत्यंत निर्मळ निकोप आवाज आणि वारकरी संप्रदायातील तथा क्लासिकल संगीताची अत्यंत आखीव रेखीव ज्यांना माहिती आहे, असे आदरणीय प्रकाशजी महाराज कातकडे यांची उपस्थिती आहे. आणि आमचा आवाज जिथं संपतो तिथून ज्यांचा चालू होतो असे निकोप आवाज, उंच आवाज, अत्यंत गोड आवाज, मधुर आवाज, की ज्यांचा आवाज सगळ्यांना सदा आनंदच देतो, असे आमचे आदरणीय सदानंदजी महाराज त्यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे मृदंगाच्या क्षेत्रात काय झाले, थोडस हृदयातलं बोलतोच, तुमच्या जवळ नाही बोलतो, कुठं बोलू मी, कुठं मन मोकळं करू मी. सध्या कसं आहे, बडवणं म्हणजे वाजवणं, आरडणं म्हणजे गाणं, हे समीकरण बनत चाललंय. पण अशा बडवण्याच्या युगातही एक आशेचा किरण, शास्त्रशुद्ध वाजवणं, वाजवण्यात असणारी नम्रता, असणारी शालीनता, सरलता आणि एक मर्यादा, याचा गोड मिलाप आमच्या सुखदजी महाराज यांच्या जीवनामध्ये दिसून येतो. आदरणीय सुखद महाराज आहेत, आदरणीय हरिभक्तीपरायण सर्वेश्वरजी महाराज आहेत, संवादिनीवर आमचे कृष्णा महाराज आहेत. तथा तुम्ही सर्व देवरूप श्रोते मंडळी, सर्व टाळकरी मंडळी, सकळा चरणी जीव माझा भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. या मंडळीचं गोड गायन तुम्ही ऐकताय. मला वाटतं प्रकाश महाराज आणि सदानंद महाराज या ठिकाणी एकाकडून बघून घ्या गायनाची खोली काय असते. आमचे प्रकाश महाराज सांगतात, गायनाची उंची काय असते ते सदानंद महाराज सांगतात. पण रुंदी मयाकडे पण या मंडळीविषयी पुन्हा एकदा आदर व्यक्त करतो, चिंतनाला सुरुवात करतो. जगदंबेचा दरबार आहे, उपांत्य दिवस आहे आणि उपांत्य दिवशी मागणीपर चिंतन केलं जातं. मग आईच्या दरबारात आईलाच काहीतरी मागावं म्हणून या अभंगाची मी निवड केली आहे. अभंग तसा भारुडातला आहे, रूपक आहे एका सासूरवासनीचं. पण इथं एक नवस आहे, एक मागणं आहे. आणि ते मागणं कशाच आहे की सासूरवासातून मोकळं व्हायचं एका सासूरवासनीला. सासूरवास म्हणजे काय, माहेर म्हणजे काय बरं? स्त्रियाच्या दृष्टीने 2 शब्द फार जवळचे आहेत, सासर आणि माहेर. सासर आणि माहेर शब्दाचे अर्थ आपण काय करतो, बापाचं घर ते माहेर आणि नवऱ्याचं घर ते सासर. पण एक पारिभाषिक शब्दामध्ये जर याचा फरक करायचा ठरला, सासर म्हणजे पारतंत्र्य आणि माहेर म्हणजे स्वातंत्र्य. माहेर म्हणजे काय, स्वातंत्र्य. ही व्याख्या ही माझी नाहीये, ही तुकोबारायने केली. वावरे इच्छा वसे घरी, आपुले सत्तेचे माहेरी, करवी तैसे आपण करी भिडन धरी चुकल्याची. हा माहेराचं वर्णन आहे, जिथे फिरण्याचं स्वातंत्र्य. वावरे इच्छा वसे घरी, आपल्या मनासारखं फिरता येतं, मनासारखं खाता येतं, मनासारखं बोलता येतं, याला काय म्हणतात, सासर. आणि माफ करा, माहेर. आणि जिथं खाण्याचं स्वातंत्र्य नाही, जिथं राहण्याचं स्वातंत्र्य नाही, जिथं बोलण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नाही, सगळ्या गोष्टीचा धाक, त्याला काय म्हणतात, सासर. मला नाही वाटत
एक पण बाई आपल्या आईला किंवा आपल्या मामाला आव जावं बोलते, आहे का नाही? माहेरात आलं, ए मामा कुठे निघालास रे, ए आई. पण सासरात तसं नसतं, सगळं पारतंत्र्य. आमचे जुने कीर्तनकार सांगायचे, सासरात गेल्यावर किती धाकानं राहावं लागतं. सासूची कोंबडी जरी असली तिला खुड म्हणता येत नाही, आव खुडा की म्हणावं लागतं म्हणून, एवढं पारतंत्र्य असतं. आमचे केशवाप्पा नामदास लय गोड सांगतात, म्हणे सासूचं दारात कुत्र जरी, 4 पायाचं कुत्र दारात जरी असलं त्याला हाड म्हणायची हिंमत नाही, त्याला म्हणावं लागतं आहो हाडा की. ते आप्पाले गोड काव्य सांगतात, आहो आहो हाडा, टाकते मी सडा, तुमच्या अंगावर उघडल शिंतोडा, सासूबाई बोलत्याल फडा फडा. एवढेच येते, मला पुढचं माहित नाही. म्हणजे पूर्ण पारतंत्र्य सासर आणि पूर्ण स्वातंत्र्य ते माहेर. मग जीवाला पारतंत्र्य आवडतं का स्वातंत्र्य आवडतं? बोला की. स्वातंत्र्य आवडतं, पारतंत्र्य कोणाला आवडत नाही. मी या लहान लहान पोरांना विचारतो, बाळा तू शाळेत जातो, कितव्या वर्गाला आहे? 8वीला आहे. तुमची शाळा किती वाजता भरते? 12ला. सुटते किती वाजता? 5ला. 12 वाजता शाळा भरते, 5ला सुटते. शाळा भरताना बेल होते का नाही शाळेची? होते. शाळा सुटताना बेल वाजते की नाही? ते बेल कोण वाजवतं? कोण? चपराशी. बरोबर आहे. इंग्रजी त्याला पिऊन म्हणतात. विचारा तुम्ही, शिक्षक आहे का नाही सर? पिऊन म्हणतात का नाही? पिऊन. अहो खरं देवा शपथ पिऊन म्हणतात. जगदंबेची शपथ, असं हसू नका मला, तुम्ही सांगतो. हा, पिऊन म्हणतात. मला वाटतं 12 वाजता बेल कोण वाजवतो? शाळेचा चपराशी वाजवतो. 5ला हा, हे पोरं ऐका आता, शाळा भरतानाही बेल वाजते आणि शाळा सुटतानाही बेल वाजते. खरं सांगा, तुम्हाला शाळा भरतानाची बेल आवडते का सुटतानाची? सुटतानाची, आहे ना. पोरं धिंगाणा शाळा भरण्याच्या बेलला करतात का सुटायच्या बेलला करतात? त्याचं कारण काय? म्हणजे शाळा 12ची बेल गुंतवणारी आहे आणि 5ची बेल मोकळं करणारी आहे. सगळ्याला मोकळेपणा आवडतो. याला अजून एक उदाहरण देतो. माणसाला पारतंत्र्य आवडतं, आपलं स्वातंत्र्य आवडतं, पारतंत्र्य आवडत नाही. याला उदाहरण काय? तुमचं नाव काय? आकाश शर्ट तुमचं माऊली. तुमचं वय काय आता? 38. माऊली लग्न झाले? माऊली माझ्याकडे बघा, खरं सांगा, लग्नाच्या आधीचे दिवस बरे होते का नंतरचे? देवीच्या दरबारात खोटं बोलायचे नसते माऊली. हा, आधीचे. एकटे आहेत काय संग? सोबत नाही का? तरी मला हिंमत कस काय केली? हा, मेवणे आहेत का? रामकृष्ण हरी. मग आपले दाजी आहेत. असो, जीवाला काय आवडतं? स्वातंत्र्य आवडतं, पारतंत्र्य आवडत नाही. आणि सासूरवास म्हणजे पूर्ण पारतंत्र्य. आता नेमका साधकाला इथं रूपक जरी सासूरवासनीचा असलं तर याचा उपमेय असणारा सैद्धांतिक भाग हा विकार मुक्तीचा नवस आहे. त्या संबंधाने मी पुढे बोलणार आहे. खरं तर अभंगाचा अर्थ एवढा सरळ आहे. माझा गावाला गेला त्याला तिकडच खपो, ह्याचा अर्थ सांगायची काय गरज आहे? का जेव्हा मी अभंग घेतला तेव्हा सुना हसत होत्या आणि सासवा माझ्याकडे रागानं बघत होत्या. मी पाहत होतो नाही सगळं. अभंगाचा अर्थ फार सरळ आहे, पण शाब्दिक अर्थ सरळ आहे, पण याचा लाक्षणिक जो अर्थ आहे आपल्याला शेवटापर्यंत तो पाहायचा आहे. काय आहे? अभंगाची भाषा पाहायला जर गेलं तर भाषा मंगल नाही. सासू मारणं, सासरा मारणं, जाऊला जावीला बोडकं करणं, नंदेच्या कार्ट्याला खरूज होऊ देणं, दादुल्याची आहुती टाकणं, भाषा कशी नाही? मंगल भाषा नाही, अमंगल भाषा आहे. पण भाषा जरी अमंगल असली तर तुम्हाला जरी वाटत असेल महाराजांनी असा अभंग कशाला घ्यावा, असा अभंगाची काय गरज होती, पण माझा ठाम विश्वास आहे आणि हा माझा प्रयत्न राहील सुखद महाराज, जेव्हा कीर्तन सुटेल ना तेव्हा सगळे लोक म्हणतील महाराज म्हणले तो सासरा मेलाच पाहिजे, महाराज म्हटले ती सासू संपलीच पाहिजे, महाराज म्हणतात ती जो बोडकी झालीच पाहिजे, महाराजांनी जे सांगितलं ते जावेचं कार्ट नंदेचं कार्ट्याला खरूज झालीच पाहिजे, आणि महाराजांनी सांगितलेल्या दादुल्याची अर्थात नवऱ्याची आहुती पडलीच पाहिजे. हा माझा प्रयत्न राहील. जगदंबा किती कृपा करते हे जगदंबेच्या हातात आहे. आणि जगदंबा कृपा करायला काय, आपण जेवढं समर्पित हो परमार्थात तेवढी कृपा होत असते. वासरू जेवढं झटतं तेवढा पाना
फुटत असतो. म्हणून आपली जशी श्रद्धा असेल, आपली जशी बुद्धी आहे, तशी जगदंबा नक्कीच कृपा करणार आहे आणि माझ्यावरती कृपा करेल अशी अपेक्षा ठेवून विठाला विठा ऐका मंडळी, आधी रूपकाला न्याय देतो आणि मग लाक्षणिक अर्थ सांगतो. एक सासूरवासीने सासूरवासाला पार कंटाळलेली आहे. ती एके दिवशी कपडे धुवायला नदीवर गेली. तुमच्या गावाजवळ एखादी नदी आहे का? राशीनकर कोणती आहे? भीमा आहे ना? थोड्या अंतर पण आहे ना भीमा आहे. भीमेला पाणी आहे का? नाही. जीव द्याय जोग आहे का? आपल्या भरपूर पाहिजे म्हणून म्हणलं. पाणी आहे, पाणी आहे. एक सासूरवासीन कपडे धुवायला नदीवर गेलेली आहे. कपडे धुतलेले आहेत, कपडे पिळलेले आहेत, टोपल्यामध्ये सगळं धुतलेलं धुणं ठेवलेलं आहे. पण तिथंच दगडावर बसून अशी बघते आणि रडते. तेवढ्यात तिची जीवाभावाची मैत्रीण तिथं गेली. जीवाभावाची, हो कोणती नाही, जीवाभावाची गेली. तिला तिच्याकडे पाहिलं, ही रडते. जवळ गेली, म्हणजे बाई काय झालं ग तुला रडायला? रडणाऱ्या बाईला जर असं प्रेमानं विचारलं, ती रडायची थांबती का तिचं रडणं वाढतं? अनुभवाचे बोलत. तिचं रडणं काय होतं? वाढतं. मग तर ती हुंदकेच द्यायला लागली. कोण ती? आणि मग बाया माता माऊल्यांचा ठरलेला शब्द आहे, शांत बस माय, तोंडानं बोल. आता भागा भागात ती ट्यून वेगळी आहे. याला लय भारी ट्यून हिंगोली भागात आहे. ते हिंगोली भागात कसं म्हणतात माहिती आहे? मुकी व माय, मुकी व माय. ज्या त्या भागातली काय आहे भाषा आहे. शांत बस, बोल बाई बोल, झालं काय तुला? काय नाही म्हणले. संपलं आता मला जगायचंच नाही. म्हण का ग? ह्याच नदीत आता मला जीव द्यायचा. पण झालं काय तुला? जीव देण्याकरता झालं काय? तिनं मस्त काळी चार धरला आणि ती आपलं दुःख सांगू लागली. घरी सासऱ्याचा जाच मला भारी, जाच मला भारी. घरी सासऱ्याचा जाच मला भारी, जाच मला भारी. सासू मोठी भांडखोर वजन पाहे बरी, वजन पाहे बरी. सासू मोठी भांडखोरी मजन पाहे बरी, मजन पाहे बरी. पतीलाही राग येतो, जीव माझा राहिला. पतीलाही राग येतो, जीव माझा जाईना. पतीलाही राग येतो, जीव माझा हा, पतीलाही राग येतो, जीव माझा जाईना. जाऊ दे रे, जाऊ दे रे, कमल नयना, कमल नयना. जाऊ दे रे, जाऊ दे रे, जाऊ दे रे, जाऊ दे रे, कमल नयना, कमल नयना. सांगते कृष्णा तुला याच घडीला, सांगते रे कृष्णा तुला याच घडीला. घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणती मजला. घरी सासऱ्याचा जाच मला भारी. असा सासरा नालायक आहे म्हणली. 10 नालायक पिढे असतील तेव्हा जन्माला आला असेल हा म्हणून. इतका नालायक. म्हणजे करतो काय? अगं दिवसभर मंदिरात पत्ते खेळतं, हरिपाठ चालू झालं की घरी येतो. एवढा नालायक. पत्त्या केल्या काय सांगाव तुला. इतकी कंटाळले ग त्या सासऱ्याला. कठीण आहे. बरं जाऊ दे बाई, सासरा तसा, सासू का कमी काय म्हणली. तिथं येड्या बाबी खालची मरी आहे म्हणली ती. किती मजा वाटेल यांना बघा ना ऐकायला. त्यांचं मन मी मोकळं करतोय. त्यांच्या मनातलं बोलतोय म्हणून त्यांना पटायला लागले ते. इतकी नालायक. तुला सांगते मैत्रिणी, सखे, आई, ज्ञानोबराचं प्रमाण आहे बरं, लय गोड आहे. इतकं गोड आहे. ज्ञानोबराय म्हणतात, सासरा किती कारस्थान करणारा असू द्या, सासू किती जाच करणारी असू द्या, नंदेनं किती कट कारस्थान करू द्या, दिरानं किती थट्टा करू द्या,
फक्त नवरा जीव लावणारा असला की बाई सगळं सहन करते. प्रमाणे माझ्या पदरचं नाहीये. हो, ब्रह्मचार्या माणसाला काय माहित असायचे. असं लय बारीक, पण ज्ञानोबाऱ्याने लिहून ठेवलंय. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, पतीचा जिवाळा तरी सासूर्याचे साहिजे. पण कोणाचा जिवाळा पाहिजे? पतीचा जिवाळा पाहिजे. कितीच त्रास तिला होऊ द्या, पण सर संध्याकाळी नवऱ्यानं म्हणायला पाहिजे, ए त्याच्याकडे काय बघती, मी आहे ना तुला, ती सगळं सहन करते. फक्त खैर भांड नीट पाहिजे बघा. हे खैर भांड काय पाहिजे? नीट पाहिजे. हो, नाहीतर. पण माझी अडचण एक आहे, घरी सासऱ्याचा जाच मला भारी, सासू मोठी भांडखोर मजन पाहे बरी, आणि पतीलाही राग येतो जीव माझा राहीना. कशी राहू आता, कशी जगू आता? आता संपलं, आता मला मरायचंय, आता मला मरायचंय. ती म्हणली मरती कशाला, माहेरात जाय ना. ते तर सांगूच नको. असंच मला गेल्या वर्षी त्रास झाला, म्हणून मी निरोप पाठवला. बाई तुझं माहेर कुठे आहे? म्हणे मी कर्जतची. माझं माहेर काय किती का काय? कर्जत. कर्जतची. मी गेल्या वर्षी असाच एकाला निरोप पाठवला. माझ्या बापानं भाऊ पाठवला, मला घेऊन गेले. महिना 2 महिने मी राहिले, पण इकडचे 4, इकडचे 4. कोण कोण? समजदार माणसं आले, माझी समजूत काढली आणि मला परत आणलं इकडं. मी आईला मला, आई अगं फार त्रास देतात ग. माझी आई मला म्हणते, कशी बाई, पावसानं बुडीलं आणि नवऱ्यानं तुडीलं, कोणाला सांगती, जाय माय. आणि आमची आजी आपलं आजी माझी मला म्हणते, बाई जा लेख नांदलेली ऐकू यो, नाही तर मेलेली. पुन्हा पाठवलं, पुन्हा तिथं आले. कंटाळे बस आता एक ठरवलं, जीवन ठेवायचं नाही. आपलं हृदगत कोणाला व्यक्त करते ती? आपल्या मैत्रिणीला. पण तुम्हाला सांगतो, आपलं हृदगत जीवाच्याच माणसाला सांगत जावं, कोणालाही सांगू नये. आपलं मनातलं कोणाला बोलावं याकरता ज्ञानोबाऱ्याने सांगितलंय, सुमनू आणि शुद्धमती अनिंदकू अनन्य गती गोप्यही तया प्रती चाळवीचे सुखी. चांगल्या मनाचा माणूस पाहिजे, कोणालाही आपल्या घरातल्या अडचणी सांगू नये. हे तुम्हाला सांगायची गरज नाही, ह्यांना आधी सांगावं लागेल. घरात थोडं काही झालं की शेजारीकडं वाका 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 वागतात. आणि तिला जर म्हणलं ना, बाई तिला कशाला सांगितलं, त्यांचा गोंड शब्द, काय नाही माय मन मोकळं केलं. पण ताई, तू मन मोकळं करायला जाती, पण ती मोकळ्या मनानं राशींमध्ये पेरीत. हा, हे ध्यानात ठेव. पण ही जीवाभावाची, जीवाचे सोयी रे भेटे, ज्ञानोबाराय म्हटले. जीवाभावाची भेटली, आता मला जगायचं नाही, आता मी मरते, आता जगत नाही. ती म्हणली, ऐक ना, तू कायला मरती? मग ह्यांना टाक मारू. कोणाला? त्या सासू सासऱ्याला दे म्हणे काटा काढून त्यांचा. येडी का खोडी मारीन. हो, पण केजर गेली कोर्टात, वकील साहेब, आणि मला जन्मठेप झाली, तर पहिली माझी ओवी ग नाशिक वडाला, तिसरी रवड्याला, दुसरी ती हाराला. आयुष्य जाईल ना मला तिथं राहता राहता. अगं तसं नाही, तुला अक्कल कमी आहे म्हणली. मग मारायचं नाही म्हणजे, आपण नाही माराय. मग चल माझ्यासोबत. आणि कुठं? राशीनला. राशीनला काय लय कडक ठाण, जगदंबेच फार कडक ठाण. अगं तू मना भावानं तिला हाक दे, ती सगळ्याला मारती का नाही बघ. असं बघू नका, पुन्हा ऐका तुम्ही, आताच बघू नका आजी माझ्याकडे. आणि मग ती मैत्रीण तिला सासरवासनीला घेऊन कुठं आली? राशीनला आली. आणि ती जगदंबे पुढे नवस बोलायला लागली. असा दृष्टांत. आता लक्षणा करतो, मग आपण अभंगात प्रवेश करू. आता ऐका, लक्ष द्या. जसं जसं या सासूरवासनीला सासू सासऱ्याचा त्रास आहे, तसं जीवाला सुद्धा विकाराचा त्रास आहे. तुम्हाला कसं कोणी केले? कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येना मिह वैरिणम. बरं, हे विकार कसे? या काम क्रोधाचे ठाई
कृपेची साठवण नाही, नाही. यांना कोणाची दया माया येत नाही. कोणाला? या काम क्रोधादी विकाराला. महाराज कोणाचा काम, कोणाचा क्रोध, कोणाचा लोभ, त्यानं काय काय केलंय आपण पाहतोय. मी कोण्या पक्षाचा नाही, कृपा करून माझ्यावर पक्षाचा शिक्का मारू नका, पण मी भारतीय म्हणून एक वाक्य बोलतो. 2 पुरुषांना काम निर्माण झाला. काम म्हणजे इच्छा. राजे इच्छा झाली, मी पहिला प्रेसिडेंट होणार, मी पहिला पंतप्रधान होणार. या दोघाचा काम नडला आणि या देशाचे 2 तुकडे झाले. त्याचे साइड इफेक्ट अजून भोगतोय आम्ही, है ना. दोघांची इच्छा झाली, पहिला पंतप्रधान मी होणार, मला पण व्हायचंय, है ना. सगळ्याला इतिहास माहिती, मला नाव नाही घ्यायचे. सांगण्याचं तात्पर्य, कोणाचं तरी काम कोणाला तरी त्रास देतो. विकार सोपे नाही, फार त्रास देतात. महाराज या विकाराने आम्हाला माणसातून उठवलं. कशातून उठवलं? माणसातून. हो, 4 माणसातून थुकायला माणूस बाहेर जातो. काय? आता तुम्ही म्हणले म्हणून मला तंबाखू म्हणतो, नाही तर मला तसं काय म्हणायचं नव्हतं. पण या विकाराने आम्हाला काय केलंय? त्रस्त केलंय, त्रस्त केलंय. अजून बोलतो ना, या विकाराच्या यादीत भीती आणि चिंता. मला कधी कधी प्रश्न पडतो, आपल्याला काय कमी आहे जगायला लागतं? जगायला जे लागतं त्याच्यात काय कमी आहे? माणसाला जगायला काय काय लागतं मोजा? अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. हा, कृष्णा महाराज, याच्यापेक्षा वेगळं जगायला काय लागतं? पण हे आपल्याकडे आहे का नाही? बोला की आहे. सुखी आहेत का? का नाही? ऐकलं का? आम्हाला 2 विकार या स्वर्गमय जीवनाचा आनंद लुटू देत नाही. कोणते 2 विकार? एका विकाराचं नाव आहे भीती आणि एका विकाराचं नाव आहे चिंता. पारिभाषिक शब्दातून मांडतो, मग उदाहरणाने पटवून देतो. आम्हाला काय अडचण आहे माहितीये का प्रकाश महाराज? प्राप्त वस्तूची भीती आहे आणि अप्राप्त विषयाची चिंता आहे. चिंता आहे. वा. प्राप्त विषयाची भीती आहे आणि अप्राप्त वस्तूची चिंता आहे. दृष्टांत देतो म्हणजे लवकर पटल. हो, बायको भेटल का नाही, भेटल का नाही ह्याची काय चिंता आहे. भेटली, आमचं सरकार येईल का नाही, येईल का नाही याची काय चिंता आहे. आलं तर टिकल का नाही, टिकल का नाही याची काय भीती आहे. पैसा भेटल का नाही, भेटल का नाही चिंता आहे. भेटला, राहील का नाही, राहील का नाही भीती आहे. गाडी घ्यायची, गाडी भेटली पाहिजे याची काय चिंता आहे. आणि भेटलेली गाडी कुठं धडकणार तर नाही ना, भीती आहे. म्हणजे आमचं एवढं स्वर्गमय जीवन या 2 शब्दानं बनवून टाकलं. अहंकार एक, पीडित असे काळ किती मुन. अहंकार एक माणसाला फार नडतोय. आज सगळ्याच्या घरात काय ना काय कटकटी आहेत. असं बघू नका माझ्याकडे. राजे ऐका, माझ्यासमोर जेवढे बसलेत ना त्याच्यात 90% वैतागलेले आहेत. भाग संपणे म्हणून 90% भागीलय मी 99 म्हणत असतो. पटवून देऊ का तुम्हाला एका मिनिटात? ज्यांचं लग्न झाले त्यांनी हात वर करा बरं. बाबा, राशींमध्ये एवढे ब्रह्मचारी. हो संदीप वा, ह्या ब्रह्मचार्याचे नंबर लिहून द्या आम्हाला. कळस बसवायला लय अडचण येते हो. एवढे ब्रह्मचारी या गावात, कमालच कमालच. ए भैया, तुझं नाव काय? तुझं कृष्णा, तुझं झालंय का? ह्यांचे झालेत का सगळ्यांचे? जवळजवळ हात वर केला काही नाही. प्रश्न ऐक ना, केलाय का? का केलं नाही सांग का? सावध होय, सावध होय. हा, हे लग्न याचे सगळ्यांचे झाले पण सगळ्यांनी हातवर केला नाही. त्याचं कारण आहे, हे लग्नाला एवढे वैतागले, हातवर करायची वासनाच होत नाही यांची. तुम्ही हसण्यावर येणे, पण हे खरं आहे मिठाला. आता ह्या गल्लीला चला, 2च मिनिटं ह्या गल्लीला चला. मला पटवूनच द्यायचंय तुम्हाला. ह्या गल्लीला चला. ज्या ज्या बाईला मनासारखी सून भेटली तिनं हात वर करा बरं. वा वा वा, घ्या हात खाली. फक्त मला सांगा, मनानं केलाय का सुनाच्या धाकानं हात वर केलाय तेवढं? हो, घरी जाऊन करकसा होण्यापेक्षा हात वर केलेला बरा माय. असं तर नाही ना. आणि तुमचं जर खरं असलं तर जगदंबेचा आशीर्वाद तुम्हाला. काय काय अडचण काय? इथं मुलाचं बापासोबत पटे ना,
सुनाचं सासू सोबत पटे ना, नवऱ्याचं बायको सोबत पटे ना. या सगळ्या कटकटीचं सूत्र एकच आहे आणि त्या सूत्राचं नाव आहे अहंकार. कोणीच स्वतःला कमी समजायला तयार नाही. हा उगाच नाही. बाप म्हातारा म्हणतो हाडाची, रक्ताचं, दिवसाची, रात्रीचा. कसं पक्क पाठ आहे बघा यांना, सगळं पाठ आहे. हाडाची काढ केली, दिवसाची रात्र केली. हे शेमड कालचं आलं मला म्हणतं तुम्हाला कळत नाही. हा काय युगो युगो, हा युगो. प्रत्येकाचा अहंकार आणि या विकारांनी आमचं जीवन एवढं पराधीन केलंय. एक सांगू का, अजून सोपं बोलू का, किती सासुरवास आहे आम्हाला ह्या विकारांचा. आसक्ती हा पण एक विकार आहे, देहासक्ती हा विकार आहे. मी देवा शपथ सांगतो, कोणालाच कीर्तनात मांडी मोडावं वाटत नाही. मी लिहून देतो. सगळ्याला वाटतं पूर्ण कीर्तन कसं ऐकावं, मांडी घालून ऐकावं. पण सासूर वाचलंय. अर्धा तास झालं की गुडगा म्हणते करवर, पायवर कर. हे म्हणते गप बस रे, कीर्तन चालू आहे. पुन्हा एक लांबे पाय. कोण म्हणतं हे गुडगा लांबे पाय. ते म्हणतात गप बस रे, महाराज आहे त्याला काय भ्यायचं आता. एवढा अवघड आहे महाराज. विकारानं आमचं जीवन काय केलं, पराधीन केलंय आमचं जीवन. इतके पराधीन झालोय आम्ही या विकारानं. आणि असा विकाराला त्रस्त झालेला साधक जसा तो कंटाळतो, ती सासूरवासाला कंटाळली, तसा विकाराला त्रस्त झालेला साधक कंटाळतो. आणि तोही म्हणतो संसाराचा धाक निरंतर मासी निरंतर मासी मरण भले परी काय अवकळायसी मरण भले परी काय अवकळायसी संसाराचा धाक निरंतर म्हासी निरंतर म्हासी मरण भले परी अवकाळासी मरण भले परी संसाराचा धाक निरंतर मरण भले परी काय अवकळायसी मरण भले परी काय अवकळायसी संसाराचा धाक निरंतर म्हासी मरण भले परी अवकाळा म्हासी मरण भले परी काय अवकळायसी तो साधक म्हणतो संसाराचा धाक निरंतर आम्हास, संसाराचा धाक निरंतर आम्हाला आहे. याच्यापेक्षा मेलेलं बरं. पण अशा विकाराला त्रस्त झालेल्या साधकाला मैत्र करून एवच. कोण? अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करून एवच. जीवाला सगळ्यात जवळचे संत आहेत महाराज. खरा मित्र कोण आहे? निवृत्ती सखा माझा, दिन दयाळ श्री गुरु. सखा निवृत्तीनाथ. हो, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. जेवढे सखा, जेवढ्या जवळचे आपल्याला संत आहेत ना, तेवढं जवळचं कोणीच नाही. माऊली तुमचा नंबर झालाय वाटतं, आता मला माणूस बदलावं लागेल. तुमचा झालाय नंबर. सबदार तुमचं लग्न झालंय का? किती दिवस झाले लग्नाला? 25 वर्ष. रौप्य महोत्सव या वर्षी. मग सबदार एकदम खेळीमेळी एक प्रश्न विचारतो. तुम्हाला तो दिवस आठवतो का? दिवस आठवतो का? तो लग्नाचा दिवस तुम्हाला आठवतो का? नाही आठवत. तुमच्या लग्नाला किती माणसं होती अंदाजे? 100, 200, 1000, 2000, 2-1000. वा, लग्न मोठं झालं तुमचं. 9 लग्नात एक झाले. वा, मग भरपूर आहे. मग 2000 नाही भागायचं, जास्त असते. पण ऐका ना, जाऊ द्या. पण तुमच्या ग्रुपचे 2000 होते असं आपण धरू, तुमचे पाहुणे राहून. ऐका बरं चौधर, तुमचं नाव काय? हा, अशोकराव. ऐका, म्हणजे तुम्हाला लग्नात 2000 माणसं होते. साधा सिद्धांत आहे अशोकराव. तुम्हाला संसारात गुतवाय 2000 आले होते. नाही काही वेगळे काही संसारात गुतवाय किती आले होते? 2000. आता खरं सांगा अशोकराव, त्याच्यानंतर संसारात कटकटी झाल्या, त्याच्यातलं सोडवाय कोण कोणी येत? कोणी येत नाही. आपुली आपण.
आम्हाला संसारात गुंतवायला सगळे आहेत, पण सोडवणारे एकच आहेत, ते म्हणजे संत आहेत. तेथं कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी, माता पिता बंधू भगिनी कोणी न पव स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचनी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. म्हणून सगळ्यात जवळचे मित्र कोण आहेत, तर संत आपले मित्र आहेत. संत त्या साधकाजवळ जातात. जसं त्या सासूरवासनीला त्या मैत्रिणीनं सांगितलं, बाई मरती कशाला, यांना मार, तसे संत सांगतात, हे साधका, या विकाराला कंटाळून तुझं जीवन संपू नको, या विकाराचा खात्मा कर, हे विकार संपव. पण बाबा हे विकार संपत नाही. एकाचेही मज न गडे दमन. एकतरी विकार माणसाला आवरता येतो, अवघड आहे. माझ्या वयाला शोभणार नाही, पण एक वाक्य बोलून जातो. हो, जसं जसं माणसाचं आयुष्य वाढतं ना, तसं तसं माणसाची क्रियाशक्ती कमी होते, पण इच्छाशक्तीने आसक्ती वाढत जाते. अनुभव आहे. हो, आता ते काय, मला संवादाशिवाय बोलण्याची सवय नाही, मला ते संवाद करावा लागतो. काही कोणाला वाईट नाही वाटायचं ना संवादाचं. हे आता म्हणजे माऊलीला बोललो, अशोकरावला बोललो, तसं काय अडचण नाही ना. काय अडचण नाही. चष्म्याले बाबा, तुम्हाला नातू आहे का? तुमच्या मुलाचं नाव काय? सुरेश. नातवाचं नाव काय? मुलीचं काय हरकत नाही, त्याचं नाव काय? युवराज. मुलाचं नाव सुरेश आहे आणि मुलीचा मुलगा म्हणजे तुमचा नातू, त्याचं नाव युवराज आहे. आता खरं सांगा, सुरेश मध्ये जास्त जीव अडकतो का युवराज मध्ये जास्त अडकतो? हा, सुरेशला पोरगा नाही का? आता लग्न होईल, मग काळजी नका करू. बरं ऐका ना, ऐका ना, सुरेशला पोरगा झाल्यावर जीव जास्त कशात अडकल? खरं सांगू का, आता देवात जीव अडकाय पाहिजे. आता त्या वयात कुठे जीव अडकायला पाहिजे? देवात. पण आमचा अडकतो कुठं? नातवात. नातवात. याचा अर्थ काय? माणसाचं जीवन जेवढं जेवढं मृत्यूकडे चाललंय, तेवढं तेवढं माणूस आसक्तीमध्ये गुंतत चाललाय. सुटत नाही आसक्ती. जास्त कशाला बोलू, जास्त कशाला बोलू. आमचे अनुभव सांगतो. आम्हाला फक्त बायको नाही, बाकी सगळा संसार आहे, सुटत नाही. बरं, या संसार आम्हाला सोडण्यासारखा आहे असा प्रत्येकाला परिचय देतो, पण सुटत नाही. भय वाटे पर न सुटे हा संसार. मग स्वतःच्या ताकदीनं होत नाही, तेव्हा ते संत म्हणतात, अरे चल, लय कडक ठाणं जे विकारावर मात करतं. पण हे ठाणं कुठे आहे? एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवूनी कटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवूनी कटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवूनी कटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवूनी कटी हो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला. आई राजा उदो बोला. सदानंदीचा उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, कृष्ण परमात्मा मुलीचा होय. उदो बोला, उदो बोला, कृष्ण बाईला मुलीचा होय. आषाढी कार्तिके तुझ्या गोंधळाची दाटी वो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. कधी भटा शोभे वाढ कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवूनी कटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवूनी कटी हो. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवूनी कटी हो. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवूनी कटी हो. उदो बोला. आई राजा उदो बोला. उदो बोला, उदो बोला, कृष्णबाईला मुलीचा हो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला, कृष्णबाईला मुलीचा हो. मुलीचा हो, मुलीचा हो. अत्यंत कडक ठाण आहे. ती देवी काय करते? लय नवसाला पावते. कारण नवसिये नवसिये माझे नवसिये वो, पंढरीचे देवते विठ्ठले नवसी हो. जशी ती सासूरवासनीला घेऊन तिची मैत्रीण अधिष्ठानावर आली, तसे ते साधक त्या परमात्म्याकडे नेतात
आणि त्या देवीला नवस बोलतात. त्या नवसाची भाषा अभंगाच्या पहिल्या चरणात. सत्वर पाव गे मला, सत्वर पाव गे मला, मला भवानी सत्वर पावगे मला, मला भवानी सत्वर पावगे मला, सत्वर पाव गे मला, सत्वर पाव गे मला, भवानी आई सत्वर पावगे मला, भवानी आई सत्वर पावगे मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला, भवानी आई ओ रोडगा, रोडगा वाहीन तुला, हे भवानी, भवानी रोडगा वाहीन तुला, सत्वर पावगे हे मला, भवानी आई सत्वर पावगे मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला, भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पावगे मला, भवानी आई सत्वर पावगे मला. ती सासरवासीन जगदंबेच्या पुढे, तसा तो साधक त्या आदिशक्तीच्या पुढे नवस करतोय. हे भवानी आई मला सत्वर पाव, मी तुला रोडगा वाहीन. आधी नियम असा असतो चिंतनाचा, अन्वयामध्ये संबोधनाचा विचार आधी असतो, संबोधन आधी असतं. या चरणामध्ये संबोधन आहे भवानी आई. भवानी काय आहे? संबोधन आहे. आईला भवानी म्हटलंय. भवानी शब्द एवढा गोड आहे, एवढा सुंदर आहे, एवढा अर्थपूर्ण आहे, एवढं गांभीर्य आहे, एवढं सौंदर्य आहे. कोण्या शब्दात? भवानी शब्दात. पण या बायानी वाट लावली त्या शब्दाची. ह्याने काय लावली? वाट लावली. एखादी बाई कुठे निघाली की लगेच निघाली बघ भवानी, आली बघ. बरं त्याला विशेषण भटक भवानी, आमकी भवानी, तमकी भवानी, धन्य आहे तुमचे असो. पण भवानी शब्दाचा अर्थ फार गोड आहे. गुरुवर्य आपल्या संप्रदायात कुट अभंग मर्मज्ञ माधव महाराज राऊत बाबांनी एकदा अर्थ सांगितला होता. आणि आमची सवय काय आहे, ज्यांचं ऐकलं त्यांच्यात नाव कापवायचे. नाही तर मी सांगत असतो, अरे तू कोणाचं ऐकलं ते सांग आधी. ज्यांचं ऐकलं त्यांचं. गुरुवर्य राऊत महाराज म्हणजे माधव महाराज राऊत यांनी भवानी शब्दाचा अर्थ एवढा गोड सोडवला. त्याने काय सांगितलं? भवानी शब्दाचा अर्थ काय? भव म्हणजे संसार, आणि म्हणजे जी साधकाला, जी भक्ताला भवसागरातून बाहेर आणि तिला म्हणा भवानी. ही भवानी काय करते? साधकाला संसार सागरातून बाहेर काढणारी आहे. म्हणून भवानी आई. आई का? वेदांताची भाषा आहे. परमात्मा या जगताचं अभिननिमित्तोपादान आहे. या कारणे मी पिता, मत ब्रह्म हे माता, आणि अपत्य पंडसुता जगदंबर. या परमात्मा जगताचा मायपण आहे, आणि माया अंशाने बाप सुद्धा, आपलं तो बाप आहे, आणि माया अंशाने तो आई सुद्धा आहे. म्हणून ही कोण आहे? आई, भवानी आई. सत्वर पाव, मला लवकर प्रसन्न हो. लवकर का? आमच्याकडे वेदांतामध्ये दोन प्रकारच्या मुक्तीचा विचार आहे. एक जीवन मुक्ती आहे आणि एक विदेह मुक्ती आहे. विदेह मुक्ती म्हणजे काय? म्हणजे ब्रह्मज्ञान झालं, जीवग्रंथीचा बाध झाला, प्रारब्धाचा क्षय झाला, जेव्हा तो जीवात्मा
परम स्वरूपाला एकरूप होतो त्याला विदेह मुक्ती म्हणतात. आणि जीवनमुक्ती कशाला म्हणतात? ब्रह्मज्ञान झालंय, जीवग्रंथीचा बाध झालाय, पण प्रारब्ध अजून शिल्लक आहे, अर्थात आयुष्य अजून शिल्लक आहे. हा जो काळ आहे तो जीवनमुक्तीचा काळ आहे. पण एवढं काही डोकं तापू नका, सोपं बोलतो. स्वातंत्र्य मिळावं आणि आयुष्य उरावं ह्याला म्हणा जीवनमुक्ती. स्वातंत्र्य मिळावं, जीवन संपावं ह्याला म्हणा विदेह मुक्ती. विठाला 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 विठाला. जवळजवळ 15 वर्षाच्या वयोगटाची 5 पोरं एका जागी बसलेली आहेत. तुम्ही 5 जण रे. हा, तुमच्या 5 जणाला प्रश्न विचारतो. आई भावानी सत्वर पाव का म्हटले? नाक मारा, त्याचा अर्थ कळण्याकरता. हे पोरो, तुम्हाला पैसा पाहिजे का? बोला की पाहिजे. गाडी? अरे हो म्हणा ना मोठ्याने. गाडी मोठ्याने म्हणा ना, मला ऐकू येईना. गाडी पाहिजे का? पाहिजे. बंगला पाहिजे. भारी बाईक, मोटरसायकल पाहिजे. पाकिटात पैसा? बोला की बायको. अरे हो म्हणा, नाही तर माझ्या गाडीत बसा. असं का? दोघ आहेत वाटतं माझ्या. आता ऐका, माणसाला पैसा पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे. काय अडचण आहे? पत्नी बी असली पाहिजे. सृष्टी चालली पाहिजे. गैर नाहीये पत्नी करणं, बिलकुल गैर नाहीये. हो, एक बोलू का? भ्रष्ट ब्रह्मचारी राहण्यापेक्षा आदर्श ग्रस्ताश्रम किती चांगला हो, किती चांगला. ऐका, बायको पाहिजे, पण ऐका, हे सगळं माणसाला म्हातारपणी पाहिजे का तारुण्यात पाहिजे? म्हातारपणी मिळून काय फायदा आहे? आपल्याकडे म्हणतात घर भरलं आणि तोंड धरलं. एक काळ असा होता महाराज, हो, वाळलेल्या बाजरीचे तुकडे सुद्धा पचत होते, पण लवकर भेटत नव्हते. आता सगळं भेटत आम्हाला. साहेब, ओ भाऊ, ओ शेठ, ओ सावकार, जिलेबी देऊ का? नको, डायबिटीस आहे. मग तुपातलं काही शिरा करू का? नको, बीपी आहे, त्रास होतो. मग थोडे खारे मोरे देऊ का? नको, त्याने सोडियमचा प्रॉब्लेमच आहे. म्हणे मग टमाटे चटणी करू का? नको, युरिक ऍसिडचा प्रॉब्लेम आहे. म्हणे मग पालकाची भाजी हटवून करू का? किडनी स्टोनचा थोडा प्रॉब्लेम आहेच म्हणजे मला, ते बी आहे. म्हणजे वांग करू का? नको, मूळ व्याध लई त्रास देतो. मग खातो काय? माणसाला सगळे भोग मिळावे आणि आयुष्य ठणठणीत असावं, त्या सुखाला काय पारावार सांगावा. तसं जीवन विकार मुक्त व्हावं आणि आयुष्य शिल्लक राहावं, त्या जीवनमुक्तीचा आनंद काय सांगावा. हो, त्या जीवनमुक्तीचा आनंद काय सांगावा. म्हणून आई, जीवनाचा भरोसा नाही, कधी पडेल सांगता येत नाही, म्हणून सत्वर पाव, मला लवकर प्रसन्न हो आणि लवकर स्वतंत्र कर. सत्वर पाव घे मला. पण आई म्हणजे मला काय देशील? रोडगा वाईन. मी तुला काय वाईन? रोडगा वाईन. रोडगा काय असतो? ज्या त्या भागातले रोडगे भिन्न भिन्न. आता मी सांगतो, ती रेसिपी लिहून घ्या रोडग्याची. एरवी हे सांगायची मी 100 रुपये घेत असतो, पण आज तुम्हाला फ्री ऑफ चार्ज आहे. ऐका, 5 गोष्टी मिळून बनवला जातो, त्याला रोडगा म्हणतात. ऐका, काय असतं? गव्हाचं पीठ, त्याच्यात थोडं बेसन पीठ टाकायचं. गव्हाच्या पीठात काय टाकायचं? बेसन पीठ. काहीचा रोडगा बाजरीचा असतो, काहींचा गव्हाचा असतो, पण मी गव्हाचा करतो. गव्हाचं पीठ, त्याच्यात थोडस बेसन पीठ, त्याला चुरण्या करता दूध आणि खट्ट तिंबायचं त्याला. कशाला? त्या पिठाला. आणि जाड असं थापायचं. हो, चवीपुरता त्याच्यात गुळ सुद्धा टाकायचा. रोडगा तिखट असेल तर तिखट मीठ, कायचा रोडगा गोड असतो, मी गोडच करतो माळकरी असल्यामुळं. त्या पिठात काय टाकायचं? गुळ टाकायचं आणि ते घट्ट तिंबायचं आणि जाड थापायचं आणि तव्यावर तूप टाकून त्याला खरपूस भाजायचं. असा जो बनवला जातो त्याला काय म्हणतात? रोडगा म्हणतात. याला रोडगा म्हणतात. म्हणजे गव्हाचं पीठ, बेसन पीठ, गूळ, तूप आणि दूध, या 5 गोष्टी मिळून जो केला जातो त्याला काय म्हणतात? रोडगा. आई, मी तुला काय वाहील? रोडगा वाहील. हा झाला शब्दशः अर्थ, पण लक्ष नाही याची. ऐका, जसा 5 गोष्टीचा मिळून तो रोडगा होतो, तसा आई या पंचतत्वाचा बनलेला देह, हा देहरूपी रोडगा तुला वाहील. तुला रोडगा कोणता वाहील? पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, हा रोडगा वाहील. तुम्हाला अजून एक सांगतो प्रकाश महाराज, रोडगा पातळ नसतो, रोडगा जाड असतो.
ज्यांच्या लक्षात आलं त्यांना धन्यवाद. बाकीच्या लय ताण घेऊ नका. लय ताण घेतला तर माझ्यासारखे वाळून जातात. कायला ताण घेतात? मोकळ्या मनानं ऐका तुम्ही. ऐका. असा तुला काय वाहीन मी? रोडगा वाहीन. रोडगा वाहीन. रोडगा वाहीन म्हणजे तुला देह समर्पित करीन. देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा. जय जगदंबे पूर्ण कदंबे जग उद्बोधे. देह तुझा अर्पिला तुझं म्या फुलवरा बांधिला. मी तुला देह अर्पण करील. देह का बरं? जसं क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर अशा ग्रेड आहेत ना. हो, मंत्रिपदात सुद्धा काय आहेत? कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री अशा काय आहेत? ग्रेड आहेत. तशा देवामध्ये सुद्धा ग्रेड आहेत. सगळ्यात थर्ड क्लास देव. लिंबावच खुश होतो. 4 लिंब कापा झाड मोकळं. त्याच्यावरच्या ग्रेडचा देव ते लिंबाव खुश होत नाही. त्याला पांढरा कांदा लागतो कोंबडीनं दिलेला. बरोबर. गळ्यात माळे वागा. लहानपणापासून एक आता घातलं. हा मग काय अडचण आहे. माहिती ऐकून माहिती आहे. त्याच्यावरच्या ग्रेडचा देव त्याला अंडवा भागत नाही. त्याला कोंबड लागत. त्याच्यावरच्या ग्रेडचा देव त्याचं कोंबड्या भागत नाही. त्याला बोकड लागत. त्याच्यावरच्या ग्रेडचा देव हे तुम्ही मायनी खटाव ते तिकडे आटपाडी वगैरे त्या भागात जा. तिकडे हा प्रकार जास्त आहे. त्याच्यावरच्या ग्रेडचा देव त्याला 4 खुरी नाही त्याला 8 खुरी लागत. 8 खुरी म्हणजे काय? गाभण मेंढी कापायची म्हणजे तिचे 4 खुर आणि त्या पोटातल्या पिल्याचे 4 खुर मारायचं. त्याला काय म्हणतात? ते 8 खुरी म्हणतात. 8 खुरी. अशा देवांच्या काय आहेत? ग्रेड आहेत. बरं त्यांना त्याचं भूषण बी वाटतं. त्याला गाणे आहेत त्यांचे. एकदा मी येरमाळ्याकडे चालू होतो. तिथे गाणे चालू होते. तिथे गाणं ऐकलं मी. म्हणू का? म्हणू? त्याची फी वेगळी. हो पण नुसतं ऐकून सोडा. तिरके टोपी वाकड्या भांगावरी. एका करू नका 2 अडचणी. एक तर आपल्या कीर्तनाच्या तारखा बंद होत्या ना जागरण गोंधळाच्या चालू होत्या. आणि तुमच्या वाजवण्याने एखादी आंबा घुमली तर मी काय करू? कुठून उतारे आणू पुन्हा? तिरकी टोपी वाकड्या भांगावरी ग. कसा जीव आलाय बघा ना कानात. जस काय ज्ञानेश्वरीतल्या ओवे. एका बाईनं तो कानावरचा पदर माग केला. नेमकं काय ऐकत राहू द्या. म्हणूस कसं करू? याची फी तुम्ही देणार? तिरके टोपी वाकड्या भांगावरी ग. आंबाची नजर शिंगाड्या बोकडावरी ग. आता काय करू? अंतर ऐका आता त्याचा. शिंगाड्या बोकडावरी ग पखाड्या कोंबड्यावरी ग. आता काय करू? पण ऐका जगदंबेच्या साक्षीनं सांगतोय. तुळजापूरला हे तुळजापूरचे जे भक्त आहेत त्यांना भोपे म्हणतात. हे सगळे भोपे मंडळी श्रावण महिन्यात सप्ताह करतात. गवारे साहेब सगळे तुळजापूरचे भक्त मंडळी काय करतात? सप्ताह करतात. त्या सप्ताहामध्ये 3 वर्ष मी काला केलाय म्हणून सांगतो. मला रावलं नाही. मी एका भोप्याला विचारलं का हो तुळजापूरच्या मंदिरात देवीला नैवेद्य कोणता असतो? म्हणजे महाराज दोन्ही असतं. तुळजापूरला दोन्ही नैवेद्य. वर्णापूर्णाचं पण आहे आणि तो पण आहे. मी असं देवीला पण महाराज फरक आहे म्हटले. वर्णापूर्णाचा नैवेद्य देवीच्या तोंडाला दाखवला जातो म्हणजे. आणि तो नैवेद्य आला देवीच्या तोंडाला नाही. ते पायाखाली जे दैत्य आहे ना त्याला द्यायला जातो म्हणजे. देवीला लागत नाही ते दैत्याला लागत म्हणजे. देवा शपथ असं मला ते भोपे म्हणले. मयाकडे डोळे वाटून बघू नका तुम्ही. ते देवीचे भक्त असं म्हणले महाराज मला. आता इथलची पद्धत मला माहित नाही काय. इथं कसं आहे? तसंच आहे. बाहेरच्या बाहेर असेल ते.
वा वाजवा एकदा टाळ्या मग. बाहेरच्या बाहेर ज्याचा त्याचा कुलाचार आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. पण मी तुळजापूरच्या देवानं सांगितलेलं सांगतो, भक्त आपलं त्या पुजाऱ्याने सांगितलेलं सांगतो. तशी देवी ना, तिला हे काही लागत नाही. आपली पंढरपूरची जी देवी आहे ती लिंबू अंड कोंबड 4 कुरी 8 कुरी ही त्याच्यावरच्या ग्रेडची देव आहे. नाथांची ओवी आहे भागवतातली. म्हणून सांगतो, येर देवाची कथा कोण ऐकताय का? ओवी येर देवाची कथा कोण? थोरला देव लाचुंगा पूर्ण आणि तोही न भेटे प्राण घेतल्या वाचून. वा या देवीला संतुष्ट करण्याकरता हाच रोडगा लागतो, हा रोडगा लागतो. मग काय करायचं? आपलं शरीर कापायचं आणि तिच्या पुढे ठेवायचं का? बिलकुल नाही. आमच्या ज्ञानोबरांनी 2 ओव्यात आम्हाला त्या देह समर्पणाचा विचार सांगितला. रोडगा वाईन म्हणजे काय करी? जयेवाचे माझे आलाप, दृष्टीभोगी माझेचे रूप, जयाचा मन संकल्प माझा चिवाहे, माझी कीर्ती विन, जयाचे रीते नाही श्रवण, जया सर्वांग भूषण माझी सेवा, सर्व इंद्रियाचा विषय परमात्मा बनवणं. अर्थात नाही, सर्व इंद्रियाचा विषय मी तुला बनवेन, म्हणजे मी तुला रोडगाव आहे. फक्त तू काय हो, मला सत्वर पाव, सत्वर पाव पावायचे तुला हो, पण तुला पाहिजे काय? आता यादी चालू झाली. यादीतला सासरा पहिल्या चरणात आहे. सासरा माझा गावी गेला रे, सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला. तिकडेच खपवी त्याला, तिकडेच खपवी त्याला भवानी आई रोडगावाहीन तुला, भवानी आई रोडगावाहीन तुला. तिकडचा खपवी प्याला, तिकडचा खपवी प्याला, भवानी आई रोडगा वाईना तुला, भवानी सतबर पावले, भवानी आई सतबर पावले मला, मला, आई माझी पहिली मागणी आहे, माझा सासरा गावाला गेला. म्हणे कुठं गेला? म्हणे माझी नणंद दिली तिकडे जामखेडाच्या पलकड, तिला भेटाय गेलाय. मग त्याला तिकडच खपो. आई एवढे तरुण तरुण मरायला लागले ग, डंगर झाले, खपू दे ना एकदाचा त्याला. पण हा सासरा कोण आहे? आपल्याला पूर्ण अभंग सोडवायचा आहे. म्हणून आपल्याकडे आता फक्त 20 मिनिटं राहिले, तेवढ्यात आपल्याला 8 तास घ्यायचे, 4 कोपरे काढून दाखवायचे आणि मग हिशोबाला आपलं आपापल्या घरी जायचे. मग आपल्याला घरी जायचे. विचाराय का सासरा कोण आहे? हा कृष्णाजी, सासरा कोण आहे? नाथाने आम्हाला सासरा सांगितला. तुम्ही म्हणाल का माझ्या मागे सगळे? नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा, नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा, करुणी पोटी मागेन ज्ञानपुत्रा, दरोनी अंतरी सद्भाव मित्रा, दंब सासऱ्या सासऱ्या सांडीन कुपात्रा, दंब सासऱ्या सासऱ्या सांडीन कुपात्रा, सासऱ्या सांडीन कुपात्र, आईचा जोगवा जोगवा मागेला, आईचा जोगवा जोगवा मागेला, ऐसा जोगा मागेना, ऐसा जोगा मागेना, जोगवा जोगवा मागेला, जोगवा जोगवा मागेला, ऐसा जोगा
दंब नावाचा सासरा आहे. दंब सासऱ्या सांडीनं कुपात्रा, त्याला तिकडच का खपव. आणि परमार्थातला सगळ्यात मोठा शत्रू दंब आहे. दंब आहे. दंब कशाला म्हणायचं? सोंग. ज्याने सत्याचा भोकसा काढिला, असत्य तृणकुटा भरिला, तो दंबो रुडविला जगी इही. जे आहे ते दिसू द्यायचं नाही आणि जे नाही ते दाखवल्याशिवाय राहायचं नाही. महाराज या दांभिकानं दंभानं फार वाटोळं होतं. मला सांगा, सीतेच्या दारात रावण आला होता का साधू आला होता? हा, साधू? नाही, साधू होता का रावण होता ते सांगा ना. रावण. हा, असं मला म्हणायचंय. हा, सोंग घेऊन आलता ना. सोंगाच्या नादी लागलेलं बेकार होतं. बरं, सीतेला विचारा. लय वाईट. परमार्थात दंभ नावाचा सासरा आहे, फार वाईट आहे. दंभानं काय होतं? दंभे पोट भरे, कीर्ती वाढे, मानिजन, पण स्वहित कारण नव्हे त्याने. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. हो, नाही तर भलते नाटकी माणसं महाराज परमार्थात. भलते नाटकी. तुम्हाला रामायणाचं सांगतो, लोकांचं कशाला सांगाव. रामायणामध्ये 2 बाया आहेत. एक शूर्पणखा आहे आणि एक ही शबरी आहे. कोण आहे? शबरी आणि शूर्पणखा. पण बघा, शूर्पणखा रामाकडे जाताना कशी जाते माहितीये का? जेव्हा रामाला शूर्पणखेला, जेव्हा राम आणि लक्ष्मण दिसले तेव्हा तिचं मन आकृष्ट झालं. कोणाविषयी? राम लक्ष्मणाविषयी. पण ती म्हणली आपल्या अशा रूपाला काही ते भाळायचा नाही, म्हणून शूर्पणखा सरळ ब्युटी पार्लर मध्ये गेली. 1,500 आलेले होते. काय झालं? तुम्ही नका म्हणाला, मी शूर्पणखेचं सांगायलो मग आता उगाच काय. ती कुठे गेली? आधी ब्युटी पार्लर मध्ये गेली. आणि ते राजेंद्र दाजी भारी म्हटले, ये ब्युटी पार्लर वाली क्या करती है? सुगत महाराज राजेंद्र दाजी म्हणतात, ये ब्यूटी पार्लर वाली क्या करती है? ब्यूटी पार्लर वाली बुढ़िया को गुड़िया बना देती है. होती है बुढ़िया लेकिन बना देती है गुड़िया. असं तिनं रूप धारण केलं. हो, आधी गिट्टी, त्याच्यावर क्रश, त्याच्यावर डांबर, फाउंडेशन, आपलं काय काय म्हणतात मला माहित नाही. असा शृंगार केला कोणी? शूर्पणखेनं. आणि शृंगार करून रामा पुढे गेली. रामानं बघितलं सुद्धा नाही, पाहिलं सुद्धा नाही. उलट ती रामाकडे पाहू लागली तेव्हा शूर्पणखेला झालेलं आहे. हा प्लॉट अजून रिकामा आहे. आणि लक्ष्मणाकडे गेलं. लक्ष्मणानं काय केलं सगळ्यांना माहितीये. म्हणून सोंग परमार्थात चालत नाही. तुम्हाला एक बोलू का? परमार्थ करायला पुण्यच करावं लागतं हे कोणी सांगितलं तुम्हाला? देव भेटण्याकरता पुण्यच करावं लागतं असं काही नाही. पाप करूनही देव भेटतो. फक्त देवाजवळ प्रामाणिकपणाने कबूल केलं पाहिजे मी पापी आहे. लोक काय करतात? पाप करतात आणि पुण्यवानाचा आवा आणतात. म्हणून परमार्थ ते यशस्वी ठरत नाही. म्हणून परमार्थामध्ये सोंग मोठं वाईट आहे. जसे तसे देवासमोर जा. तुम्हाला गोष्ट सांगतो, ही घरातली आहे पण तुम्ही घरातलीत म्हणून सांगतो. एक महाराज मला काय म्हटला, महाराज मी तुम्हाला एक मंत्र देतो, त्याचा जप करा आणि त्याचा बुक्का सिद्ध झाला तो डोक्याला लावला आणि तुमचा बुक्का ज्यांनी पाहिला ते तुम्हाला वश होईल. हाय तसे लोक वशीकरण काय 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 शिकणारे करणारे. त्याला म्हटलं बाबा याच्यातलं मला काही लागत नाही. माझा पूर्ण विश्वास एकाच अनुष्ठानावर आहे. प्रामाणिकपणासारखा परमार्थ जगात कोणताच नाही. कोणता? प्रामाणिकपणा. जे आहे ते आहे. जैसा दावी तैसा राहे, तरिका देवधुरी आहे. इकडं बघा, जैसा दावी तैसा राहे. मग दंभ मोठा वाईट आहे. मग दंभ नावाचा सासरा, त्याला तिकडच खपव. आई म्हणली एवढा वेळ असतो का? पुढं पुढं चल ना, सगळा अभंग सोडवायचा. आता काना सोडवतो. अजून एक कराय काय? सासू माझी जाच करीते, लवकर निर्दळी तिला. माझ्या सासूचाही मोठा त्रास आहे म्हणले मला, तिला लवकर संपव. आता ही सासू कोण आहे? नाथाच्याच भाषेत सासू ऐका. कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचू. ही सासू कोण आहे? कल्पना नावाची सासू. म्हणजे कल्पनेच्या सासूचा जाच आहे. जगात जेवढा जाच आहे तेवढा कल्पना नावाच्या सासूचा.
जीवाला जेवढा त्रास आहे तेवढा कल्पनेचाच. कल्पना विद्या येणे झाला जीव मायोपादी शिव बोली जेते. कल्पना म्हणजे काय? जे जिथं नाही तिथं ते दिसणं ह्याला म्हणतात कल्पना. आता कल्पनेचा सास कसा? तर एक छोटासा दृष्टांत देतो. नवीन लग्न झालेली सून 2-3 महिने झालं ती सारू काय करत होती? सारवत होती. सासू आपली वाटी ओळख बसली. 2-3 महिने झालेले लग्न आणि सून अशी सारवत असताना ते माळवत लाकडाचं काय होतं? माळवत सुद्धा त्या माळवताला असं डांबर बांधलं. आणि ते भोपळा कणीच्या पुढे येऊन फुटला. सून लागली रडायला. सासू म्हणली, सूनबाई तुला रडायला काय झालं? भोपळा फुटला. अगं तुला पण कोणी काय बोललं का? नाही आत्याबाई, मला लेकरू असतं तर, मला लेकरू असतं तर, ते तर रांगत आलं असतं तर मेलं नसतं का? आता हिला कळव का नाही? लग्नाला 2 महिने झाले तीनही भोंगा पसरला. मिले सुर मेरा आणि जेव्हा दोघीच्या किंगऱ्या चालू झाल्या, आपल्या महाराष्ट्रातल्या बायाला एवढी माणुसकी, ह्या बायांना एवढी माणुसकी. पाहुणे आले तर चपात्या लाटा यायच्या नाही लवकर, पण रडू लागाय लय लगबगी नाही. आता सगळ्या आल्या. हे दारामध्ये भोंगा. तो मालक आला म्हणजे सगळं व्यवस्थित आहे आणि माझ्या दारात हा भोंगा का पसरायला लागल्या? हे जे काय रडती? काय नाही, शांती रडती म्हणून. शांताबाई काय झालं आता? शांताबाईचं नाव शांताबाई तर काय म्हणू मी आता? तू का रडती? म्हणे मुन्नी रडती म्हणून. मुन्ने तू का रडती? ही शिला रडती म्हणून. त्या शिलाला विचारलं तू का रडती? म्हणे तुझी बायको रडती म्हणून. त्यानं बायकोला विचारलं तू का रडती? म्हणे सुनबाई रडती म्हणून. तिनं सुनला विचारलं अगं तू का रडती? भोपळा फुटला म्हणून. सुनबाई तुला कोणी काही बोललं काय? अगं फुटू दे ना, फुटू दे ना. तसं नाही मामांजी, मला लेकरू असतं तर, ते रांग तिथं आलं असतं तर, त्याच्या डोक्यावर भोपळा पडला असता तर मेला नसता का? सासऱ्याच्या लक्षात आलं गणित काय. सासरा लय हुशार होता. किती हुशार होता? ग्रामपंचायतला 2दा उभा राहून पडला होता. एवढा हुशार होता. ते म्हणला सुनबाई अगं भोपळा जाऊ दे, नातू दे, त्याला दवाखान्यात नेलं पाहिजे. कुठे नातू आता? म्हणजे सगळं गाव कोणी रडवलं? असणाऱ्या नातवाने का नसणाऱ्या? केवळ मला नातू असता तर, मुलगा असता तर, एवढ्या कल्पनेनं सगळ्याला दुःखी केलं. तसं आपल्या जीवनात सगळ्या कल्पना दुःखी करतात. माझ्या पोराचं लग्न झालं की मी आनंदानं फिरन, कल्पना आहे. एकदा पोरगा मोठा झाला की मी काही काम करणार नाही, काय कल्पना आहे. आता माझ्या शेतात जो सालगडी भेटला ना, ह्याच्यासारखा कोणीच दुसरा नाही, कल्पना आहे. हो, आता जास्त बोललो असतो पण आवरितो आता माझ्या वाणीला. सगळ्या काय आहेत? कल्पना आहेत, कल्पना आहेत. मी शेतकऱ्याचं लेकरू म्हणून बोलतो. हो, शेतकरी कल्पनेतच मरायला लागलाय सध्या. पुढाऱ्याची मजा आहे, नाही म्हणू नका. महाराज लोकांची मजा आहे. मायाक पडकड पाहून अंदाज येत असं ना राजा काय मजा येते. हा, मजा आहे महाराज लोकांची. व्यापारी मजेत आहेत, क्रिकेटर मजेत आहेत, सिनेस्टार मजेत आहेत. या देशात दुःखी एकच आहे, तो म्हणजे शेतकरी. का दुःखी आहे? त्याचं दुर्दैव एक आहे. लक्ष देऊन ऐका, शेतकऱ्याचं दुर्दैव एक आहे. शेतकऱ्याची दया कायम विरोधकालाच येते. साहेब माझं वाक्य खरंय का कुठे? हा, मी कोण्या पक्षाचा नाही, माझ्या शिक्का मारू नका. सरकार कोणतंही असो, शेतकऱ्याची दया कोणाला?
विरोधकाला. ते जेव्हा सत्तेत जातात तेव्हा काय होतं नेमकं हे कळत नाही मला. काय होतं मला कळत नाही. बरं, शेतकरी तिकून अडचणीत, शेतकऱ्याकडे अजून अडचणी आहेत महाराज. काय अडचणी आहेत? सध्या आपला देश 3 संकटाला झुंजतोय. त्याच्यातले 2 संकट शेतकऱ्यावर आहेत. 3 संकट आहेत सध्या देशासमोर. पहिलं संकट आहे माणसाला कामं नाहीत. सध्या देशावर दुसरं संकट आहे कामाला माणसं नाहीत. सध्या काय संकट आहे देशावर? माणसांना कामं नाहीत. दुसरं संकट काय? कामाला माणसं नाहीत. तिसरं संकट लय अवघड आहे. जी माणसं भेटतात ती कामाची नाहीत. मी शेतकऱ्याचे लेकरू महाराज. आपल्या शेतात खुरपायला येणाऱ्या बाया 2 प्रकारच्या, रोजानं येणारी आणि गुत्त घेऊन येणारी. पण दोघीतलंही फरक. जी रोजानं येते तिचं 10 वाजता उरकतच नाही. गुत्त घेतल्या 7लाच उरकत आहे का नाही? बरं, जी रोजानं येते तिला घडी घडी ताण लागते. आणा पाणी. कमाल झाली राव तुमची. राज्य मजा पुढे आहे. अजून पुढे मजा आहे. ती पाणी कशी पिती ते बघा. डेमो दाखवायचा. पाणी पेती का खाती काय माहिती. पक्की राजूबाई दीक्षितची भक्ती. घुट घुटके पाणी पिना चाहिए. अवघड आहे, अवघड आहे. आणि महाराज उगाच शेतकऱ्याला वाटतं हे आल्यावर आपलं बरं होईल, ते आल्यावर आपलं बरं होईल. आणि या कल्पनेनं तो दुःखी आहे. ध्यानात ठेवा. सगळं जग ही कल्पना नावाची सासू. लवकर निर्दळी तिला लवकर मारून टाक. वेळ संपली आपली. कणकण पुढे जातो आता. अजून काय? जातो माझी फडफड बोलते. म्हणजे माझी जाचू लय सास जाऊ म्हणजे लयच फडफड बोलती. जरा मोठ्या घरची, पिंपळवाडीची, जंजिऱ्याच्या घरची. आणि जरा मोठ्या घरची असल्यामुळं काय मला पाण्यात बरं बघत नाही. असं ती म्हणते, मी नाही म्हणत. तिला काय कर, बोड कर. आता ही जाऊ कोण आहे? वासना नावाची. बोडकी म्हणजे तिचा नवरा मेला ती. माझ्या जावाला मारू नको, तिला बोडक कर म्हणे. बोडक कर काय? वासना संपवायची नाही, वासनेचा विषय संपवायचा. वासना चांगली पण तो का म्हणे पायापाशी येईल ऐशी वासना. तो का म्हणे अवघी आवरिली वासना आता नारायणा दुसऱ्या पासून. सगळीकडची वासना काढायची आणि देवाच्या चरणावर लावायची. ज्या वासनेचा विषय संसार बनलाय तो संसार संपू दे, तो विषय संपू दे. म्हणजे जाऊ बोडकी कर, जाऊ माझी फडफड बोलते बोडकीच कर गतीला. अजून काय? नंदेचं कार्ट किरकिर करीत खरोज हो दे त्याला. ही ननंद कोण आहे? ही इच्छा नावाची ननंद आहे. दृष्टवृत्ती नंदोली, सदा द्वेष करी. इच्छा नावाची ननंद आहे. आणि इच्छेच्या पोटी जन्माला आलेला नंदेचं कार्ट. इच्छेच्या पोटी कोण जन्माला येतं? ते तर इच्छाही कुमारी झाली, मग ते कामाच्या तारुण्य आली, ती द्वेषेशी मांडली वराडीत. त्या दोहीस्तव जन्मला तो द्वंद्व मोह निपजला. मोह हे नंदाचं कार्ट. मग नंदाचं कार्ट तुझ्या घरी कसं? लय तुला मगाच म्हणले ते जामखेडकडे राहते, तिथं नाही शाळेची सोय, मग ते कार्ट इथं आणून ठेवलं. बरं, नुसती किरकिर करत. सकाळी उठले की माता म्हणते मामी मॅगी, त्याला मॅगी करून द्या म्हणतो. मामी टिफिन, टिफिन बिन येत. आलं की म्हणतो मामी कुरकुरे, कुरकुरे खात. मामी डोसा, डोसाही खात. मामी मंचुरियन. आता काय करा? अगं त्याचं पोट आहे का अक्कल कोट आहे हेच मला कळलं नाही. एवढं खात. बरं, जेवढी इनकमिंग तेवढीच आउट गोईंग. त्याला खाऊ घालता घालता त्याचं ढुंगण धुता धुता मी कंटाळून गेले. मी
इतकं किरकिर करतं ते नंदाचं कार्ट. पण त्याला खरोज होऊ दे. त्याला काय होऊ दे? खरोज होते. आधी खरोज समजून सांगतो आणि मग सिद्धांताची ओवी देतो. खरोज कशाला म्हणतात? खरोज एक त्वचा रोग आहे. ज्याला झाला, आता होत नाही आज अलीकडच्या काळात, पण जुन्या काळात होत होते रोग जास्त. खरोज नेमका सांधित. बरं, ज्याला झाला त्याला कुरमतच नाही महाराज, त्याला खायचिल्याशिवाय. कस काय चाललंय मग? बरं आहे. नाही, मी येणार होतो पण ते अवघड झाले जरासं. ख्वाजितच राहतो महाराज. एकदा ज्याला खरोज झाली त्याचं लक्ष तिथून निघतच नाही, त्याला खरोज म्हणतात. याला श्री गुरु शेखर महाराज दृष्टांत देतात सर. एक लय गोड दृष्टांत. एक राजा, 2 मिनिटं जातील, कसं करू? जाऊ देऊ ना? हा ठीक आहे मग. हा, लय गोड दृष्टांत माझे श्री गुरु शेखर महाराज देतात. एका राजाला 3 पोरं होते. किती? 3 पोरं. पण त्या राजाला 3 पोरं. एक पोरग होतं शेंबड, एक होतं खरजुलं आणि एकाच्या डोक्यात झालं त्या उवा. आणि त्या राजाच्या पोराला 3 पोरं अशी सोयरी काढली की ते असं खाजवायचं, एक नाक पुसायचं, एक खरोज खाजवायचं, सोयरीकच जमाना. राजाने विचारलं, प्रधानजी आपली एवढी प्रतिष्ठा हा आणि आपल्याला पुरी भेटत नाही, म्हणजे काय अर्थ काय जगण्याला? म्हणजे राजे उगा तुम्ही विषय काढला म्हणून बोलतो म्हणले. हो, पुरी भेटत नाही अशा नाही, कार्टे बघा ना आपले कसे आहेत. कोण दे? म्हणजे काय? हे खरजुलं खाजीत राहतं, हे वावालं डोकं खाजीत, आणि शंभर नागपुशीत म्हणले कोण पोरगी दे? त्याने राजानं 3 पोराला जवळ घेतलं. अय खरजुल्या, मग तू नाही तिथं चालले. हे शांबड्या, हे वावाल्या, आता पाहुणे येणार आहेत. तू जर डोकं खाजीलं, तू जर नाक पुसलं आणि तू जर खरोज खाजिली तर माझ्याशी गाठ आहे. तुम्ही जेव्हा बैठकीत जाल तेव्हा दोन्ही बाजूला तलवारी घेऊन, आणि त्याही उघड्या तलवारी घेऊन सैनिक राहतील. आणि सैनिकाला सांगितलं, यांनी हात उचलले की हात कलम करायचे, विचार करायचा नाही, हे राजकुमार आहेत म्हणून. ना म्हणले. आणली बाबा सोयरी, बसली बैठक. 3 राजकुमार आले, पण दोघाच्या बाजूला तलवारी. ते पाहुणे म्हणायचे, घरात एवढी सिक्युरिटी कशाला? नाही म्हणले, सदैव Z+ मध्ये ठेवावं लागत म्हणले. हे काय करावं लागतात? Z+ मध्ये ठेवावं लागत म्हणले. बर, पण ऐकलं का? ज्याच्या डोक्यात वा झाल्या होत्या त्याला कुठं राहत, बाजूला तलवार. पण हुशार होतं ते पाहुण्याला म्हणलं, पाहुणे तुम्हाला मी महाराष्ट्राचा इतिहास सांगतो म्हणले. सांगा सांगा राजे सांगा. म्हणजे आपली मराठ्यांची राजधानी होती देवगिरी. तिथे राजा रामदेवराय राज्य करत होता. त्याचा पोरगा शंकरदेवराय होता, त्याचा जावई हरपल देवराय होता. अलाउद्दीन खिलजीने 12व्या शतकाच्या 11व्या शतकाच्या शेवटी 12व्याच्या सुरुवातीला स्वारी केली. पण देवगिरी किल्ला अभेद्य किल्ला. त्याचा खंदक काय, त्याचा कडा काय. पण अलाउद्दीनचं सैन्य आलं. आल्याबरोबर सैनिक पळत आले आणि राजा रामदेवरायला म्हणू लागले, राजे अलाउद्दीनचं सैन्य आले. राजाने डोक्यावरचा मुकुट काढला आणि विचार करू लागले, आता काय करायचं. लक्षात आलं वाटतं तुमच्या? हुशार माणसे तुम्ही. आता आपण काय करायचं? जे शेंबड होतं ते ह्याने याचं भागून घेतलं. थांबा म्हणे, पुढचा इतिहास मी सांगतो म्हणे. तेवढ्या सेनापती म्हणले, राजे हे डोकं खाजवायची वेळ नाहीये, खंदकाच्या पलीकडे आहेत, आम्ही बाणाच्या अवसानात आहेत, फक्त आज्ञा द्या. राजाने यलगार केला. कोणी? राजा रामदेवरायाने यलगार केला. खंदकाच्या या बाजूला मराठ्याचं सैन्य, पलीकडे अलाउद्दीन खिलजीचं सैन्य. आपले मराठ्याचे सैन्य बाण काढायचे, असा बाण मारायचे, बाण काढायचे, असा बाण मारायचे. तिनं भागून घेतलं. खरजुल म्हणलं, आता मीच राहिलो आहे ना. आता शेवट खरूज समजून सांगायचे मला फक्त. तुम्हाला काय सांगायचे? खरूज. ते खरजुला म्हटलं, थांबा पुढचा इतिहास मी सांगतो म्हणले. पण अलाउद्दीन खिलजीनं भूमिका सोडली. दिल्लीहून अजून सैन्य येत आहे. पण रामदेवरायला जेव्हा कळालं अलाउद्दीन खिलजीने स्वारी केली, रामदेवराय ज्या प्रांतात होता तिथून पळत आला. त्याच्या घोड्याच्या पायाच्या धुळीचे लोट उठले आणि राजा रामदेवरायला वाटलं दिल्लीचं सैन्य आलं.
नाही तर निरोप आला पण राजापर्यंत पोहोचला नाही. राजा रामदेवराय म्हणायचे, बाबा तुम्ही आतून मारा करा, मी बाहेरून मारा करतो. अलाउद्दीन खिलजी जरी चित्तोडगडवर यशस्वी झाला, इथं होऊ द्यायचा नाही, संपवायचा. हो, संपवायचा. पण निरोप आला नाही. आणि जेव्हा धुळीचे लोट आले, सगळ्या मराठ्याच्या सैन्याला वाटलं अलाउद्दीन खिलजीचं दिल्लीचं सैन्य आलं. मग ते हतबल झाले. अलाउद्दीनचं सैन्य सुद्धा खंदक ओलांडण्यात यशस्वी झालं. मग बघता काय, इकडून अलाउद्दीन खिलजीचं सैन्य, इकडून मराठ्याचं सैन्य असे जवळ आले. झंगट पकड झाली माझी खरोच. सांगणार याला म्हणतात खरोच. जरा खाजवा की असं, हे खरोच आहे. खरोच काय करते लक्ष देऊ नाही का, सगळं विसरून एकात गुंतवते. नंदेचं कार्ट मोह आहे, या मोहाला कोणती खरूज होऊ दे, आत्मसुखाची खरूज होऊ दे. मग काय होईल, आत्मसुखाच्या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. मग तेवी सदभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावली, मग शरीर राहो अथवा जावो, अशी आत्मसुखाची त्याला खरोज होऊ दे. झालं का शेवटचं आई, तुला जर वडगा कमी वाटत असेल तर एक करते काय, देहाचा त्याग केला पण अहंकाराचा त्याग अजून झालेला नाही. मग दादूला मारून आहुती देईन. हा दादूला कोण आहे, खसम अहंकार दादूला, अहंकार नावाचा नवरा आहे, त्याची सुद्धा मी आहुती देईन. ते अहम हा धूप जाळू, नाहन ते जे ओवाळू, आणि सामरस्य पोटाळू निरंतर. माझी तनु आणि प्राण या दोही पाऊ आले ओ श्री गुरुचरण, भोग मोक्ष निमोलोन करू तया ते. आम्ही काय करू, अहंकार नावाच्या दादुल्याची आहुती देते, पण तुम्हाला सत्वर पाव आणि हे फळ दे. भवानी आई म्हणली, बाई तू एकटीच नाही, आता उद्या काला करायचा आहे. बघ ना म्हणली 11 वाजले, आता उरक न तू, तुझी यादी वाढतच चालली. ती म्हणली, आई आता लय सांगायला वेळ नाही, एकच सांगते, एका जनार्दनी सगळेच मरू दे आणि एकटीच राहू दे मला. आता सगळेच मरू दे आणि एकटी राहू दे, याचा 2 वाक्यात भाव सांगतो. संपली आपली सेवा. सगळेच मरू दे, सगळे विकार संपले पाहिजे आणि एकटी उरू दे, म्हणजे जीव आत्मत्वानं शिल्लक राहिला पाहिजे. आपल्याकडे कसं आहे, ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय. ऐका, हे काय आहे, पूर्ण आहे. हे कोणापासून आलं, एका परिपूर्णापासून आलं. हे असताना काय आहे, परिपूर्ण आहे. हे राहिले कशावर, परिपूर्णावर आहे. आणि सगळं जेव्हा जाईल तेव्हा शिल्लक काय राहील, एक परिपूर्ण राहील. याला वेदांताच्या भाषेमध्ये असं म्हणतात, जर सगळंच मरू दे आणि कोणीच नको राहू दे जर म्हटली असती, तर आपल्याकडे नास्तिक तत्वज्ञानामध्ये बुद्ध दर्शन आहे आणि बुद्ध दर्शनाचा सिद्धांत आहे सर्वम शून्यम शून्यम, काही शिल्लक राहत नाही. तो नास्तिकवाद आपल्या गळ्यात पडेल. नाही, पूर्णमेवावशिष्यते, एकटीच राहू दे मला. हे ज्ञान भूमिकेतून. आणि भक्ती भूमिकेतून काय, जोपर्यंत साधक एकटा होत नाही तोपर्यंत परमात्म्याचं सुख मिळत नाही. द्रौपदी सभेमध्ये आणली, देव पळाला नाही. रुक्मिणी म्हणायच्या, बघा ना तुमची बहीण उघडी करतोय तो दुःशासन. हा म्हणले, ती नवऱ्याकडे बघते. अहो नवऱ्याने कालीमान घातली, ती अजून सासऱ्याकडे बघते. अहो सासरे गप्प बसले, ती सासूकडे बघते. अहो सासू बी हातबल आहे, ती अजून हातात तिने पदर धरलाय. आणि जेव्हा तिने हाताचा पदर धरला, कोणी नाही रे निर्वाणी म्हणे नामयाची जणी, जेव्हा सर्व संग परित्याग करून जेव्हा ती एकटी झाली, तेव्हा परमात्मा आला. एकटं होणं फार गरजेचं आहे. आता तुकोबारायची बीज जवळ आलेली आहे. उद्या दशमी आहे. उद्या देव पंढरपूरून देहूमध्ये तुकोबारायला न्यायला येणार आहेत आणि फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकोबारायला घेऊन जाणार आहेत. पण एक प्रमाण लय गोडे निर्याणाच्या प्रकरणात देव तुकोबारायला न्यायला कधी आले, प्रकाश बुवा तुकोबाराय म्हणतात, तुका देखोनी एकला मग वैकुंठेहून हरी आला. जोपर्यंत तो एकटा होत नाही तोपर्यंत. हे एकटेपण कृतीचं नाही, हे एकटेपण आकृतीचं नाही, हे एकटेपण वृत्तीचं आहे. आपण एकटे झालो पाहिजे. मी देवाचा आणि देव माझा. शरीर कोणाचंही द्या, शरीर तुम्ही राजकारणाला द्या, व्यापाराला द्या, कोणालाही द्या, फक्त तू मन हे मीची करी, माझ्या भजनी प्रेमधरी, तू मन मला दे, तू एकटा हो, असं एकटं मला ठेव. आणि असं जर तू मला आई केलं, मी तुला रोडगा वाहीन. विठोबा रखुमाये, रखुमाई,
दिवस सेवा केली असेल तर आज आम्हाला तिला मागण्याचा अधिकार आहे. मग त्या जगदंबेला आपण काय मागायचं? आपण एकच मागायचं. या ना, या सूचना द्यायच्यात का? एकच मागायचंय. काय मागायचंय? की आमचंही जीवन विकाराने शून्य कर आणि विकार शून्य जीवन करून आम्हाला एकटं करून तुझी कृपा आमच्यावर होऊ दे, अशी प्रार्थना आपण करू. सेवेला पूर्णविराम देऊ. संयोजकाची सूचना आहे, आधी मला वाचू द्या म्हणजे मला मोकळ्या मनानं सांगता येईल. सूचना आहे, तुम्हाला चपात्या येतच असतील का नाही? म्हणजे तुमच्या घरात जसं असेल तसं तुम्ही करत असाल, किंवा म्हणजे तुमची सून सासू कोणी करत असं मला म्हणायचंय. तर उद्या महाप्रसाद आहे. काही माता मौल्यांनी शिदा नेलेला आहे. त्यांनी उद्या ठीक सकाळी 10 वाजता टेम्पो बाहेर उभा आहे त्या बाजूला, त्या ठिकाणी आपण त्या चपात्या घेऊन यावं. काही काही माता मौल्यांनी पीठ नेलं असेल तर तुमच्या घरी पिठाला काही कमी नाही, तर आपण सुद्धा पीठ आणावं आणि जगदंबेचा प्रसाद पदरात पाडून घ्यावा. ही कल्पना मला फार आवडली. बरं, काला संकल्पना हीच आहे. राशीनगाव अत्यंत संपन्न गाव आहे. मला माहिती आहे बाजारपेठेचं गाव आहे, पण गाव किती संपन्न आहे हा माझा अंदाज आहे. पक्का अंदाज गाडीत बसल्यावरच येणार आहे, कारण येताना अंदाज घेऊन आलो नाही मी. आम्ही अंदाज घेऊन जात नसतो. ऐका, संपन्न गाव आहे, वादच नाही. या गावात एक एक माणूस असा आहे अख्खा महाप्रसाद करेल, वादच नाही. करण्याची कुवत असणारी माणसं आहेत. पण काला ही संकल्पना काय आहे? सगळ्यांच्या शिदोऱ्या एका जागी आल्या पाहिजे तर तो काला. आणि मग या संकल्पनेला धरून जर आपल्या गावात ही जर योजना असेल तर सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या घेऊन यावं. कारण गोपाळ सुद्धा आपापल्या शिदोऱ्या घेऊन आले. मग कोणी 5 पोळ्या, 3 भाकरी, 1.5 कानवाला, 1 पुरी. पण तेव्हा गोपाळ थोडे होते, आता गोपाळाचा तेवढ्यात भागत नाही. पण जेवढं पीठ दिलं त्याला सरळ चपात्या. आपल्याकडे जेवढे भाविक येतात तेवढ्यांना चपाती पुरली पाहिजे. मला वाटतं उद्या काला जरी राशींचा असला तर पंचकृषीतले भाविक काल्याच्या प्रसादाला येणार आहेत, तर आपला सगळ्यांपर्यंत प्रसाद पोहोचला पाहिजे. ही जिम्मेदारी अन्नपूर्णे तुझी माय. म्हणून तुम्ही सर्वांनी उद्या चपात्या घेऊन यावं ही विनंती. त्याचप्रमाणे हा उत्सव म्हणजे काय आहे? सामाजिक समरसता, राजकीय समरसता, सगळ्या गोष्टीच्या समरसतेचा उत्सव आहे. इथं मुस्लिम सुद्धा यजमान आहेत की नाही? कालच होते. म्हणून सर्व समाजाच्या समरसतेनं निर्माण झालेला आहे. अनेक सांगू का, आनंद कधी येतो? सगळे जेव्हा एका जागी येतात तेव्हाच आनंद येतो. एका विचारावर येतात तेव्हा आनंद येतो. म्हणून विचार मी सांगत असतो, 1000 माणसं आहेत, विचार 2 आहेत, क्रांती घडत नाही, काहीच घडत नाही. माणसं 2च असू द्या पण विचार एक असू द्या, क्रांती घडते. 12व्या शतकात एका विचाराची 2च व्यक्ती एका जागी आल्या. एक होते नामदेव आणि दुसरे होते ज्ञानदेव. एका जागी आली आणि वारकरी संप्रदायाची क्रांती घडली, ध्यानात ठेवा. म्हणून आपला जो उत्सव आहे, जो गेल्या 44 वर्षापासून, राजे 44 वर्षापासून हा उत्सव चालू आहे. ही समरसता अशीच टिकून ठेवा, याच्यात भर पडू दे अशी सर्वांना विनंती करतो. सेवेला पूर्णविराम देतो. अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर माझ्या गुरुचा आहे, त्यांच्या चरणी समर्पित करतो. पुन्हा एकदा सर्व भाविकांविषयी सद्भाव. एवढा मोठा उत्सव करायचा म्हटलं की प्रत्येकाने एक एक जिम्मेदारी उचलावी लागते, तेव्हा हे कार्य होत असतं. तसं प्रत्येकाने एक एक कीर्तनकार उचलला. आज मला ज्यांनी उचललेलं आहे ते आदरणीय माननीय श्री प्राध्यापक श्री रामजी शिंदे, बरोबर ना, सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य, यांनी आजचं सौजन्य घेतलेलं आहे. त्यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करून वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल श्री ज्ञानदेव